आणि त्या विधानसभेची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय, भाजपचे जास्त आमदार म्हणूनच त्यांच्या जागा जास्त, अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेलांची ही माहिती आहे। विधानसभेला महाविकास आघाडी 180चा आकडा पार करणार, महायुतीच्या 100 पेक्षा कमी जागा येतील, नाना पटोलेंचा दावा। अकोल्यात भाजपच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीमध्ये फडणवीस, बावनकुळेंसह अनेक नेत्यांची उपस्थिती, 5 विधानसभा मतदारसंघाचा घेतला आढावा। बार्शी विधानसभेला संधी दिली तर त्यांचं सोनं करू, शरद पवार गटाचे नेते विश्वास बरबोलेंनी शरद पवारांकडे मागितली उमेदवारी। नांदेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य मिळाले, आता नेत्यांच्या घरी तिकीट मिळणार नाही, लोकांमधून ज्याचं नाव आलं त्यांना तिकीट, नाना पटोलेंची अशोक चव्हाणांवर नाव न घेता टीका। नांदेड ही काँग्रेसची भूमी, इथे 90 पेक्षा जास्त इच्छुक, जनता काँग्रेस सोबत वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न, सतेज पाटलांचं वक्तव्य। मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता, बॅनरवर माझा फोटो नसला तरी काही फरक पडत नाही, काँग्रेसचे माजी मंत्री DP सावंत यांचीही प्रतिक्रिया आहे। तर नांदेड उत्तरसाठी सावंत इच्छुक, काँग्रेसची नांदेडमध्ये आढावा बैठक। लोकसभेत पराभव झाला पण विधानसभेत भगवा झेंडा फडकावून दाखवू, ठाकरे गटाचे नेते राजन विचारेंकडून निर्धार व्यक्त। अमरावतीच्या 8 विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे 55 जण इच्छुक, खासदार अरविंद सावंतांनी घेतल्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती।